दानोळी तालुका शिरोळ येथील मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक व सामाजिक वस्तुस्थितीची गरज ओळखून मुस्लिम समाजासाठी शादेखाना हॉलसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2025-26 अंतर्गत 25 लाख रुपयांचा निधी खेचून आणला व मंजूर करण्यात आला। या हॉलचा पाया खुदाईचा शुभारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की दानोळी गावच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे 12 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिलाय। रस्ते, पाणी पुरवठा, सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृहे आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत। मुस्लिम समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या सामाजिक हॉल हा सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल। हॉलमुळे विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व प्रशस्त सुविधा उपलब्ध होतील। समाजोपयोगी उपक्रमांना चालना, गावातील एकोप्याला बळकटी व पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारा आधुनिक हॉल। यावेळी विविध पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली व या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पैलवान केशव राऊत, महादेव धनवडे, बादशाह जमादार, बापूसाहेब दळवी, गुंडुराणा दळवी, धन्यकुमार पारस, परशुराम सावंत, पिंटू पारस, आमिर गुंडके, आसिफ तांबोळी, विकास वाळकुंजे, उदय राऊत, सुकुमार सकाप्पा, जयंत पाटील, सतीश मलमे, सोमा माने, प्रकाश माने, संजय परमाप्पा, बबन भोसले, शाकीर तांबोळी, अल्ताफ इनामदार यांच्यासह ग्रामस्थ व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।